नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सकाळी डोरबेल वाजते, त्यामुळे अशोक मामा जाऊन दरवाजा उघडतात. तर समोर प्रिया उभी असते. तिला बघून अशोक मामा विचारतात, तू कशाला आलीस इथं? त्यावर प्रिया म्हणते, हाय मिस्टर मोजी. त्यावर अशोक मामा म्हणतात, व्हॉट मोजी? प्रिया म्हणते, मोजी मीन्स माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी काय तुझा शाळा सोबतीये काय? प्रिया विचारते, व्हॉट इज दॅट? त्यावर ते म्हणतात, हिच्याबरोबर बोलायचं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. त्यावर प्रिया विचारते, व्हॉट? त्यावर अशोक मामा म्हणतात, यू नो दगड. प्रिया म्हणते, या स्टोन राईट. ते पुढे विचारतात, यू नो डोकं? त्यावर ती म्हणते, डोकं. त्यावर ते म्हणतात, असू दे राहू दे. तेवढ्यात अनिश तिथे येतो आणि त्यांना आवाज देतो, बाबा. प्रिया त्याला बघते आणि म्हणते, हाय हँडसम, व्हॉट्सॲप. त्यावर अनिश तिला विचारतो, तू काय करतेस इथे? तुझ्या आईला सांगितलं होतं मी. आणि आता तुलाही सांगतो, संयमीच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही हं. त्यावर प्रिया म्हणते, चिल पिल मॅन, मी सॅमीला नाही तुला भेटायला आली. अनिश विचारतो, कशाला? प्रिया म्हणते, यू ड्रॉप मी लास्ट नाईट, त्यामुळे थँक्यू म्हणायला आले. हे ऐकून अशोक मामा अनिशला विचारतात, ही बोलतीये ते खरं आहे अनिश? त्यावर तो म्हणतो, नाही बाबा, तिला काल बरं नव्हतं म्हणून मी तिला सोडवायला गेलो होतो. त्यावर प्रिया म्हणते, ओ कम ऑन, आय वॉज ड्रंक. आय वॉज नॉट इन माय सेन्सेस टू वॉक बाय ओन, सो घरी सोडलं वॉक द बिग डी. त्यावर अशोक मामा म्हणतात, आणि तू तोंड वर करून सांगतेस मला हे? त्यावर प्रिया म्हणते, यात काही सिक्रेट नाही आहे ना, एनिवे. आणि अनिशला म्हणते, ड्यूड, तू ॲप्रन का घातलायस? त्यावर अनिश म्हणतो, ते मी आत भांडी घासत होतो. प्रिया म्हणते, व्हॉट, हाऊ क्यूट. एक काम करूया आपण, तुझे रील्स बनवूया, लेट्स गो. अनिश तिला नाही म्हणत असतो, पण ती त्याला बळजबरीने हात धरून किचनमध्ये घेऊन जाते आणि म्हणते, वाव, हँडसम बॉय इज डुईंग डिशेस. अशोक मामा त्यांची गंमत बघत असतात. प्रिया अनिशला म्हणते, तू मेरी एक बात सुन, तू ना रील बना, तू ना स्टार होशील, तुला खूप लाईक्स मिळतील. त्यावर अनिश म्हणतो, काही गरज नाही आहे गं. तितक्यात प्रियाचं लक्ष किचनवरती असलेल्या डब्याकडे जातं आणि ती तो डबा उचलून म्हणते, ओ वाव, किती इथनिक आहे हा डबा, आमच्याकडे नाही आहेत तसे डबे. एक काम कर, तू हा डबा पकड. त्यावर अनिश म्हणतो, मी का पकडू? त्यावर प्रिया म्हणते, आपण ना तुझा एक क्विक फोटोशूट करूया. अनिश नाही म्हणतो. त्यावर प्रिया म्हणते, कम ऑन यार, असा पकड, शो मी द डबा, स्माईल, आणि त्याचा फोटो काढते. अनिश तिच्याजवळ डबा देऊन म्हणतो, झालं? त्यावर ती म्हणते, येस, मी अपलोड करते, ओके. अनिश पुन्हा भांडे घासायला लागतो. प्रिया त्याचा व्हिडिओ शूट करू लागते. त्यावर अनिश म्हणतो, हे काय करते, व्हॉट आर यू डुईंग? त्यावर प्रिया म्हणते, तुझा व्हिडिओ शूट करते मी. अनिश म्हणतो, अगं पण का, नको करू हे. त्यावर प्रिया म्हणते, रील बनवते, तू स्टार होशील. त्यावर अनिश म्हणतो, नकोय मला, आय डोंट केअर. त्यावर प्रिया म्हणते, कम ऑन यार, तू भांडी घास ना. त्यावर अनिश म्हणतो, नाही घासायचीत मला. त्यावर ती म्हणते, ओ कम ऑन, तुझ्याकडे एक फोटोजेनिक फेस आहे, यू शूड ट्राय मॉडलिंग. त्यावर अनिश वैतागतो. प्रिया म्हणते, मला ना तुझा एक राऊंड शॉट घ्यायचा आहे, आणि ती शूट करू लागते. अशोक मामा समोर उभे असतात. त्यांना म्हणते, मिस्टर मोजी, तुम्हाला पण रीलमध्ये यायचं आहे का? हे ऐकून अशोक मामा बाजूला सरकतात. त्यावर प्रिया म्हणते, ओके कूल, आणि म्हणते, ओके डन, आय विल शो यू युअर फोटोज. आणि ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहते आणि म्हणते, सी, बघ यार, किती हँडसम दिसतोयस तू, वेड लागेल लोकांना. अशोक मामा तिची चाललेली गंमत बघत असतात. तेवढ्यात भैरवी तिथे येते. अनिशसोबत प्रियाला बघून भैरवीला राग येतो आणि ती तिची बॅग आपटते. अशोक मामा तिला विचारतात, तू केव्हा आलीस? त्यावर ती म्हणते, आत्ताच आले. भैरवी आलेलं बघून अनिश पण प्रियाचा खांद्यावरचा हात बाजूला करतो. प्रिया भैरवीला इग्नोर करून अनिशला म्हणते, ओके, एनिवेज, मला तुझा नंबर दे, मी तुला स्नॅप्स पाठवेल, ओके. त्यावर अनिश म्हणतो, नाही नको, राहू दे. त्यावर प्रिया म्हणते, ओके, एनिवेज, मी मॉमकडून घेते, मॉमला कॉल लावते. भैरवी रागातच अनिशला आवाज देते आणि म्हणते, अनिश, आतली खिडकी लागत नाही, जरा लावून देतोस का?
त्यावर अशोक मामा म्हणतात, ढकलून लागेल. मी ढकलू का? त्यावर भैरवी म्हणते, नाही. ओढून बघितलं नाही होते. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी ओढून बघू का? भैरवी वैतागून अशोक मामांना म्हणते, तुम्हालाच सगळं करायचं आहे का? आणि ती अनिशला आवाज देऊन म्हणते, अनिश जरा बघतोस का? त्यावर अनिश म्हणतो, हो हो आलोच मी. अनिश त्याचा ॲप्रन काढू लागतो. तेव्हा प्रिया म्हणते, ओके ओके होल्ड ऑन, आय विल हेल्प यू. आणि ती तिच्या हाताने त्याचं ॲप्रन काढते. अनिश ते ॲप्रन फेकून भैरवीकडे जायला निघतो. अशोक मामा त्याच्याकडे बघू लागतात. अनिश गपचूप तिथून निघून जातो. प्रिया म्हणते, क्यूट, लेट्स डू वन थिंग. मम्माकडून याचा नंबर घेते, कम ऑन. असं म्हणून ती तिथून निघून जाते. अनिशची झालेली फजिती बघून अशोक मामा हसू लागतात. अनिश खोलीत जाऊन खिडकी बघतो. अशोक मामा दरवाजाच्या बाहेर उभे राहतात. अनिश भैरवीला म्हणतो, हे काय, खिडकी तर बंदच आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो, नाहीतर तिथनं पण तुझे फोटोज काढले असते त्या प्रियानं. भैरवी म्हणते, काय म्हणत होती ती? एकदम फोटोजेनिक आहे तू, बघू रे, प्रोफाईल्स बघू तुझे. आणि ती रागातच अनिशला म्हणू लागते, हे बघ, आधी पण मी तुला सांगितलंय, तिच्यामुळे संयमीच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम झाले. आणि तूच दम दिला होतास ना मिसेस प्रभूंना की तुमच्या मुलीला आमच्या मुलीपासून लांब ठेवा म्हणून. त्यावर अनिश म्हणतो, लांबच आहे ती. त्यावर भैरवी म्हणते, ओ असं वाटत तर नाही, लोक बोलतायत अनिश. अनिश विचारतो, कोण लोक? त्यावर ती म्हणते, सोसायटीमधले लोक. त्यावर तो विचारतो, काय बोलतायत? भैरवी म्हणते, हेच की तू म्हणे तिला रात्रीला आधार देत घरी नेलंस. त्यावर अनिश हसून म्हणू लागतो, अगं शी वॉज ड्रंक, शी वॉज नॉट इन हर सेन्सेस. त्यावर भैरवी हसू लागते. अनिश विचारतो, काय झालं? त्यावर भैरवी म्हणते, तुम्हा मुलांना असं वाटतं की तुम्ही खूप स्मार्ट आहात, पण या बाबतीत मठ्ठ असतात, मठ्ठ. अनिश विचारतो, या बाबतीत म्हणजे? त्यावर भैरवी म्हणते, अरे फ्लर्ट करती ती तुझ्याबरोबर, फ्लर्ट. अनिश म्हणतो, आर यू मॅड, काहीतरीच काय? त्यावर भैरवी म्हणते, बघ आता, नंबर शोधून काढेल ती तुझा आणि लगेच मेसेजेस सुरू होतील. आणि भैरवी अनिशला म्हणते, मी आधीच सांगते अनिश, ती काही बरी मुलगी नाही आहे, तिच्या भानगडीत पडू नकोस, तिच्याशी अफेअर वगैरे करू नकोस अनिश. त्यावर अनिश हसू लागतो आणि म्हणतो, अफेअर आणि तिच्याशी? मला जर अफेअर करायचं झालं ना तर मी, असं म्हणून तो भैरवीकडे बघू लागतो. त्यावर भैरवी त्याला विचारते, काय? त्यावर अनिश म्हणतो, काय नाही, पण तू का जलस होते पण? भैरवी म्हणते, मी? व्हॉट? मी जलस का होईल? व्हॉट नॉनसेन्स. तुला जे वाटेल तू करू शकतोस. त्यावर अनिश तिच्याकडे बघू लागतो आणि ओके म्हणून तिथून निघून जातो. अनिश गेल्यावर भैरवी मात्र स्वतःच्याच वागण्यावर विचार करू लागते. अनिश जात असताना अशोक मामा त्याला आवाज देतात आणि म्हणतात, अनिश, ते खिडकी बंद झाली का, असं मुद्दामच विचारतात. त्यावर अनिश म्हणतो, हो झाली. त्यावर ते म्हणतात, ये ना, बस जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी, बस. त्यावर अनिश विचारतो, काय बाबा? अशोक मामा अनिशला विचारू लागतात, तू त्या मुलीला काल रात्री उशिरा घरी सोडवायला गेला होतास, बरोबर ना? अनिश म्हणतो, हो. त्यावर ते विचारतात, मग तू पण तर उशिरापर्यंत गेला असशील बाहेर, हो की नाही? त्यावर अनिश म्हणतो, हो. अशोक मामा त्याला विचारतात, का गेला होतास? त्यावर अनिश म्हणतो, ते असंच, जरा झोप येत नव्हती, अस्वस्थ वाटत होतं, म्हणून गेलो बाहेर. त्यावर अशोक मामा विचारतात, भांडण वगैरे झालं होतं का? त्यावर अनिश म्हणतो, हां, थोडंसं. आणि ते विचारतात, तुम्हाला वेगळं व्हायचं आहे? त्यावर अनिशला ऐकून धक्का बसतो आणि तो म्हणतो, बाबा? त्यावर ते म्हणतात, नाही नाही, म्हणजे तुम्हाला वेगळं राहायचं आहे का? म्हणजे वेगळा संसार थाटायचा आहे? नाही, तसं असेल तर सांग ना, आपण काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढू. आणि ते म्हणू लागतात, काय आहे ना, आपली जागा लहान आहे ना इकडे, म्हणजे घरच लहान आहे, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी जागा घेऊ शकता, राजा राणीचा संसार करा, माझं काही म्हणणं नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो, बाबा हेच तर करायचं नाही आहे ना? त्यावर ते विचारतात, का? त्यावर अनिश म्हणतो, अहो भैरवीला इथेच राहायचं आहे, मुलांसोबत याच घरात. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, म्हणजे तिला वेगळं नाही व्हायचं आहे? वाटलंच मला. अनिश विचारतो, कशावरून?
त्यावर ते म्हणतात, नाही काय ना, ह्या भैरवीवर मी बारीक लक्ष ठेवू नये. आमच्या दोघांचं पटत जरी नसलं तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की मुलगी बरी आहे. ते पुढे म्हणतात, आता ताई आगाऊ आहे, बऱ्या वाईटाचा विचार करतेच असं नाही, पण अनिश विचारतो, पण काय? त्यावर ते म्हणतात, तिला ओढ आहे या घराची आणि या घरातल्या माणसांची. शिकेल हळूहळू संसार कसा करायचा, आल्या गेल्यांचा पाहुणचार कसा करायचा. छान आहे, छान आहे. आणि त्यांना आठवतं आणि ते सांगू लागतात, बरं झालं योग्य वेळी किशाभाऊ आणि राधावहिनी येत आहेत. त्यावर अनिश विचारतो, कोण? त्यावर ते म्हणतात, अरे किशाभाऊ, वेणूचे मावस भाऊ आणि राधावहिनी दोघं इथं येत आहे 4-5 दिवसासाठी. त्यावर अनिश म्हणतो, काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, का बरं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? इकडे देसाई त्यांच्या ग्रुपला म्हणत असतात, अरे बिल्डरने सांगितलं आहे की तुमच्या सगळ्यांची NOC मिळाल्याशिवाय काम पुढे सरकणार नाही. तेवढ्यात तिथे प्रिया पळत येते आणि म्हणते, आय एम सो एक्सायटेड, आय गॉट समथिंग टू शो यू. त्यावर देसाई विचारतात, काय? प्रियाला बघून जना सातपुतेंना म्हणतो, ही का असं ऑर्डर करतीये, हिने टाकली बिकली की काय? त्यावर प्रिया म्हणते, इट्स ओके अंकल, नो वरीज. तशी पण आता मला कुठलीही नशा करायची गरज नाही आहे. आणि ती म्हणते, क्योंकि इनके आँखों का नशा है सबसे भारी. त्यावर तोरणे तिला विचारतात, अच्छा, न्यू बॉयफ्रेंड वाटतं. त्यावर ती म्हणते, आय विश. आणि ओके, सो लेडीज अँड जेंटलमेन, द न्यू स्टार ऑफ अवर सोसायटी, अनिश माझगावकर. अनिशचं नाव ऐकून सगळे एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर देसाई म्हणतात, अनिश, या गेटच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही आणि स्टार म्हणे. त्यावर प्रिया म्हणते, ओ कम ऑन अंकल, हीरे की परख करने के लिए भी नजरिया जोहरी का होना चाहिए, ओके. आणि ती त्यांना मोबाईलमधले अनिशचे फोटो दाखवून म्हणते, सी, त्याचे फोटोज आणि स्नॅप्स किती क्यूट आहे बघा. त्यावर ते हसू लागतात आणि म्हणतात, अरे हा चक्क भांडी घासतोय. देसाई तिला विचारतात, हे फोटो तू काढलेत? त्यावर प्रिया म्हणते, या. त्यावर तोरणे विचारतात, तू चक्क त्यांच्या घरी गेलीस आणि माझगावकर तुला काहीच नाही म्हणाले? तितक्यात रेयांश आणि संयमी वरच्या फ्लोअरवरनं जात असतात आणि खिडकीतनं ते त्यांचं बोलणं ऐकू लागतात. देसाई विचारतात, तू त्यांच्या घरी गेली होतीस? माझगावकर तिथे होते? त्यावर प्रिया म्हणते, ऑफकोर्स होते. त्यावर ते विचारतात, आणि ते तुला काहीच म्हणाले नाही? त्यावर ती म्हणते, ना, ॲक्च्युली मी अनिशला थँक्यू म्हणायला गेले होते. ही इज टू क्यूट. आणि ती त्याच्या फोटोची पप्पी घेते. यावर सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. संयमीला हे सगळं बघून खूप राग येतो आणि ती प्रियाकडे जायला निघते. रेयांश तिला अडवतो आणि म्हणतो, काय वेडापणा चालू आहे, काय करतीयेस? त्यावर ती म्हणते, वेडेपणा काय, हिने ना अख्ख्या सोसायटीसमोर माझं रेप्युटेशन खराब केलं आहे, पण मी काकाचं नाही होऊ देणार. त्यावर रेयांश म्हणतो, सॅम सोड ना, जाऊ दे ना, नको नादी लागूस तिच्या, परत काहीतरी सीन क्रिएट होईल, जाऊ दे. त्यावर संयमी म्हणते, होऊ दे ना, माझं जे झालं आहे त्याहून वाईट काहीच होणार नाही आहे. इकडे अशोक मामा अनिशला स्वयंपाक शिकवत असतात. तेवढ्यात दाराची बेल वाजते म्हणून ते दरवाजा उघडायला येतात. तेव्हा दारात एक मुलगी उभी असते. तिला बघून अशोक मामा विचारतात, कोण पाहिजे? त्यावर ती म्हणते, जरा मॅडमला बोलवा. त्यावर ते विचारतात, कोणाला? त्यावर ती म्हणते, भैरवी मॅडमला बोलवा. त्यांना म्हणावं तिची मैत्रीण आली आहे. म्हणून भैरवी बाहेर येऊन बघते आणि तिला बघून म्हणते, हर्षा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि तिला विचारते, तू आणि इथे कशी काय? त्यावर ती म्हणते, भैरवी, मी तुला कालपासून फोन करतीये, तू सारखा माझा फोन कट करतीयेस. त्यावर भैरवी म्हणते, हो का, तुझा नंबर चेंज झाला आहे का? आय मीन मी अननोन नंबर युजली घेत नाही गं. बरं, तुला इकडचा ॲड्रेस कोणी दिला? त्यावर ती म्हणते, तुझ्या बाबांनी, आणि तेच मला म्हणाले की तू इथे कुठेतरी राहतेस. आणि ती विचारू लागते, भैरवी, हे कुठलं घर आहे? आणि मी दारावर नाव कुणाचं वाचलं, हुज अशोक मामा. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी आहे, माझं नाव अशोक माधवराव माझगावकर, भैरवीचा सासरा. हे ऐकून तिच्या मैत्रीला एकदम शॉक बसतो आणि ती म्हणते, भैरवी, तू लग्न केलं आहेस आणि कधी?
हे ऐकल्यावर भैरवीला काय बोलावं समजत नसतं. अशोक मामा मात्र तिची मजा घेत असतात. इकडे संयमी रागातच प्रियाजवळ येऊन तिला विचारू लागते. त्यावर ती म्हणते, व्हॉट? कधी म्हणजे? तुझा काका मला मगाशीच भेटला. त्यावर संयमी म्हणते, पण तू माझ्या घरी आलीसच का? आणि काय दाखवतीयस ग सगळ्यांना? त्यावर प्रिया म्हणते, तुझ्या काकाचे क्यूट व्हिडिओज. त्यावर संयमी म्हणते, ते मी वरून बघितलेत, पहिले ते डिलीट कर. त्यावर प्रिया म्हणते, एक मिनिट, तुला काही प्रॉब्लेम आहे? त्यावर संयमी म्हणते, हो आहे, कारण मला माहिती आहे की तू किती मॅनिप्युलेटेड आहे. आणि म्हणते, गोड गोड बोलून मित्र मित्र म्हणून काय काय करायला लावतेस ना, माझ्याबरोबर तू हेच केलंस ना? त्यावर प्रिया म्हणते, ओ कम ऑन बेब, मी काय केलं आहे तुझ्याबरोबर? त्यावर संयमी म्हणते, तुला चांगलंच माहिती आहे तू काय केलं आहेस. त्यावर ती म्हणते, ओ कम ऑन बेब, ये क्लब में पार्टीज में रेड वगैरे होते ही रहते, एक चिल. त्यावर संयमी प्रियाला म्हणते, जेलमध्ये राहून तुला या गोष्टी चुकीच्या नाही वाटत आहे का अजून पण? हे ऐकल्यावर प्रियाला खूप इन्सल्ट फील होतं आणि ती खूप रागात बघू लागते. इकडे अशोक मामा म्हणत असतात, सपशील चूक आहे. आणि भैरवी जवळ जाऊन विचारतात, काय गं भैरवी, तुझं लग्न झालं हे तुझ्या मैत्रिणीला सांगितलं नव्हतंस अजून? त्यावर भैरवी म्हणते, ते एकदम घाईत झालं ना सो. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, अगं हो, घाईत झालं, पण कळवायचं तरी ना बेसिक. आणि ती अशोक मामांना म्हणते, काका, आय एम रिली सॉरी बिफोर दॅट. तितक्यात भैरवी तिला म्हणते, चल आपण जरा कॅफेवर जाऊयात. त्यावर अशोक मामा म्हणतात, का घरी काय काटे टोचतात का? बसा आतमध्ये जा. आणि ते म्हणतात, अगं तुझी मैत्रीण पहिल्यांदा तुझ्या सासरी आली आहे, तर तिचा पाहुणचार करायला नको? आणि अशोक मामा तिच्या मैत्रिणीच्या कानात जाऊन म्हणतात, पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यावर तिला पुन्हा एक शॉक बसतो आणि ती विचारू लागते, भैरवी, पण तू त्या रॉचरबरोबर लग्न करणार होतीस? त्यावर भैरवी पटकन विषय बदलते आणि तिला विचारते, एनिवे तू काय घेणास, टी और कॉफी? त्यावर ती म्हणते, कॉफी. त्यावर भैरवी म्हणते, मी जाते आणि तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते. तेवढ्यात अनिश येतो आणि म्हणतो, का, मी बनवतो ना कॉफी. तितक्यात अशोक मामा म्हणतात, बरं का, हा भैरवीचा नवरा अनिश. त्याचा अवतार बघून तिला विश्वास बसत नाही. अशोक मामा म्हणतात, स्वयंपाक शिकतोय, चहा कॉफी मात्र उत्तम बनवतो. त्यावर ती विचारते, बाय द वे तुम्ही काय करतात? त्यावर अनिश म्हणतो, सध्या काहीच नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.